महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या पार पडणार आहे। त्यासाठी मुंबईतील विधान भवनामध्ये आज भाजपच्या गटनेत्याची एकंदरीत निवड जी ती केली जाणार आहे। विधिमंडळामध्ये जर पाहायला गेलं तर भाजपची बैठक महत्त्वाची पार पडत आहे। सर्व नवनिर्वाचित आमदार भाजपचे जे आहेत ते या बैठकीला दाखल होत आहेत। नुकतंच जर संपूर्ण आज पाहायला गेलं तर या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे आणि जो गटनेता निवडला जाईल त्याचीच मुख्यमंत्री म्हणून एकंदरीत घोषणा जी ती त्याच वेळेला होणार आहे। साधारणतः पाहायला गेलं तर दिल्लीतील ज्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याची माहिती जी ती समोर येत होती। त्यामुळे निश्चितच आज जी बैठक होत आहे या बैठकीमध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस यांना गटनेता म्हणून निवडलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि उद्या शपथ पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस घेतील असं सुद्धा म्हटलं जे ते एकंदरीत जात आहे। साधारणतः पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच विधान भवनामध्ये आमदार जे आहेत ते याला सुरुवात झालेली आहे। जोरात जे आहे ते जल्लोषामध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आमदारांकडून स्वागत जे आहे ते करण्यात आलं होतं। साधारणतः जर आज पाहायला गेलं तर बैठक जी आहे ती 10:30 वाजताच्या सुमारास ही सुरू होणार आहे। या बैठकीला सर्व नवनिर्वाचित आमदार असतील, विधान परिषदेतील आमदार असतील, हे सुद्धा दाखल झालेले आहेत। त्या बैठकीमध्ये एकंदरीत गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे आणि या बैठकीनंतर थेट जे महायुतीचं जे एकंदरीत पाहतोय की सरकार स्थापनेसाठी महायुती जी आहे ती राजभवनात दाखल होऊन सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो करणार आहे। साधारणतः 3:30 वाजता राजभवनामध्ये जाऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर जे भाजपचे प्रमुख नेते मंडळी होते, देवेंद्र फडणवीस असतील, पंकजा मुंडे असतील, रावसाहेब दानवे असतील, आशिष शेलार असतील, अतुल भातखळकर असतील, हे सर्वजण जे आहेत ते बैठकीसाठी जे ते उपस्थित असल्याची माहिती समोर येते। ते सुद्धा दाखल झालेले आहेत। बैठक सुद्धा जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि एकंदरीत या बैठकीनंतर गटनेताची निवड सुद्धा केली जाणार आहे। विधिमंडळ गटनेता कोण असेल त्याची सुद्धा निवड केली जाणार आहे। शिवाय प्रतोदची सुद्धा पदाची सुद्धा निवड जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे पाहायला मिळत आहे की साधारणतः देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे। मात्र अजूनही एकंदरीत मुख्यमंत्री पदाची शपथ हे देवेंद्र फडणवीसच घेणार का हे निश्चित जे ते समोर येत नाही आहे। साधारणतः पाहायला गेलं तर संपूर्ण विधान भवन असेल किंवा भाजप कार्यालय असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल यामध्ये बॅनरबाजी सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। निश्चितच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना त्या बॅनरवरती शुभेच्छा सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे 2014 साली जे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर संपूर्णपणे देवेंद्र पर्व हे महाराष्ट्रामध्ये होतं, त्यानुसार आता 2024 मध्ये सुद्धा राज्यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र पर्व पूर्ण सुरू होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मधला काळ जर पाहायला गेला 2019चा, ज्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजपाशी युती होती, मात्र या निवडणुकीनंतर युती जी ती तुटली, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, मात्र हे सरकार सुद्धा कोसळलं आणि त्यानंतर महायुतीचं सरकार राज्यात आलेलं आहे। 2024च्या या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिल्यामुळे आता निश्चितच एकंदरीत सरकार स्थापन जे ते होणार आहे। सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुद्धा वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। उद्या सरकार स्थापन होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर भाजपच्या नेत्यांची बैठक जी ती होत आहे, गटनेत्याची निवड केली जाणार आहे। तर दुसरीकडे गृहमंत्री पदावरून अजूनही वाद असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी हे एकनाथ शिंदे राजी झालेत का ही सुद्धा माहिती अद्याप अस्पष्ट आहे, समोर आलेली नाही आहे। त्यामुळे उद्या एकंदरीत शपथविधी सोहळ्यादरम्यानच सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निश्चित होणार आहेत। याशिवाय अशी माहिती समोर येते की आज कदाचित संयुक्त पत्रकार परिषद ही महायुतीच्या नेतेमंडळीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।